माझं नाव महेश सूर्यकांत साळवी, मुक्काम पोस्ट आसनगाव, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, निर्मलनगर, आसनगाव पूर्व. आम्ही आज नळ कनेक्शन मिळण्यासंदर्भात उपोषणासाठी आसनगाव ग्रामपंचायत समोर बसलेलो आहोत. आज आपण आसनगाव ग्रामपंचायतच्या कार्यालयाच्या समोर उपोषणास बसले आहेत. आपल्या उपोषणासंदर्भात काय मागण्या आहेत? मागणी काय अशी मोठी नाही, सामान्य मागणी आहे की जी जीवनासाठी आवश्यक असते. पाणी, नळ कनेक्शन मिळावे आणि त्यासाठी आम्ही रितसर ग्रामपंचायतीची फी पण भरलेली आहे. पण वेळोवेळी आम्ही पत्रव्यवहार करून आम्हाला लेखी तोंडी आश्वासन देऊन कनेक्शन न देण्यामागचं ग्रामपंचायतचं काय उद्दिष्ट आहे ते काय आम्हाला साध्य झालं नाही. म्हणून आज आम्ही अखेर ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे. उपोषणाला बसताना आपण ग्रामविकास अधिकारी किंवा सरपंच किंवा उपसरपंच याच्याशी काय चर्चा केली होती का? आम्हाला नेहमी चर्चा करून लेखी पण दिलेलं आहे हे पत्र. हे लेखी पत्र पण दिलेलं आहे. प्रत्येक वेळी आपण एक आपली ग्रामपंचायत ह्या उद्देशाने त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. आम्हाला तोंडी पण आश्वासन दिलं. नंतर सरपंच आणि उपसरपंच यांनी तोंडी आश्वासन दिल्यावर काम चालू केलं कनेक्शनचं. पण त्रस्त व्यक्तीने फोन करून ते काम थांबवलं. त्यामुळे आम्हाला सामान्य नागरिकाला हे समजत नाही नक्की ग्रामपंचायत कोण चालवत आहे. त्या त्रस्त व्यक्तीचा नागरिकांना नाव समजेल? तो एवढंच समजलं की तो माजी ग्रामपंचायत सदस्य होता. बरं, आता जर ग्रामपंचायतनी जर तुम्हाला कनेक्शनबद्दल जर हमी दिली तर आपण त्यावर काय निर्णय घ्याल? नाही, हमी नाही. आम्हाला आता जोपर्यंत कनेक्शन करून देत नाही तोपर्यंत इथून आम्ही हटणार नाही. कारण आम्ही प्रत्येक वेळी ग्रामपंचायतच्या शब्दावर, आपली ग्रामपंचायत, आपले सगळे लोक या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही 3 वेळा माघार खाल्ली. म्हणजे एक शब्दाला मान दिला ग्रामपंचायतच्या सरपंचांच्या, उपसरपंच, भाऊसाहेब. पण प्रत्येक वेळा तेच मग सामान्य नागरिकांनी करायचं काय? न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क. आज आसनगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर तुळशीविहार येथील काही नागरिक उपोषणाला बसले आहेत. त्या संदर्भात आपण ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून आपण काय सांगाल? कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही आणि त्यांचा जो सोसायटीचा जो प्रश्न आहे त्याच्यावर जवळजवळ मी, सरपंच मॅडम आणि त्या ठिकाणचे जे सदस्य आहेत ते आणि आमच्या बॉडीतील इतर सदस्य सर्वांनी जवळजवळ त्या दोन्ही लोकांना एकत्र बसून जवळजवळ 10 ते 12 वेळा आम्ही त्यांना एकत्र बसवलं. परंतु त्यांच्यामध्ये सोसायटीवाल्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा यांनी सोसायटीची आमच्या जो मेंटेनन्स म्हणजे थकबाकी जी आहे ती पहिल्यांदा आमची भरावी आणि त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतने त्यांना कनेक्शन द्यावा असं ठरवण्यात म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे सोसायटीवाल्यांचं. पण आमचं ग्रामपंचायतचं असं म्हणणं आहे की आज जर कुठलाही नागरिक जो आहे त्याला पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही म्हणून आम्ही दरवेळेला कनेक्शन त्यांना देण्यासाठी जेव्हा जातो तेव्हा सदरहून क्लर्क जे आमचे आहेत पाणीपुरवठ्याचे, जे हेड क्लर्क आहेत गडगे, त्यांनी मागच्या वेळेला काहीतरी वालमनला घेऊन त्या ठिकाणी कनेक्शन द्यायला गेले असताना त्या ठिकाणच्या सोसायटीच्या लोकांनी अडवलं त्यांना आणि असं सांगितलं की जोपर्यंत आमची सोसायटीची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत तुम्ही या कोणत्याही जे त्या ठिकाणी घरं असणारी लोक आहेत की ज्यांना वैयक्तिक कनेक्शन पाहिजे त्यांना पाण्याचं कनेक्शन देऊ नये. म्हणून त्या ठिकाणी महिन्याभरापूर्वीच तो प्रश्न नाही तर निर्णयास निघाला असता. परंतु सोसायटी आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या जे काही मिसअंडरस्टँडिंग आहे किंवा त्यांचा जो वादिवाद आहे त्यामुळे हा प्रश्न रखडला आणि परिणामी जे महेशजी साळवी आहेत ते आम्हाला असं म्हणतात की तुम्ही मला कोणत्याही पद्धतीने न्याय दिलाच पाहिजे आणि शेवटी ते आता या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. तर आम्ही आमच्याकडून जोही काही प्रयत्न करता येईल आणि कनेक्शन देण्यासाठी कायद्याच्या अखत्यारीत राहून जे काही त्यांच्यासाठी करता येईल ते नक्कीच करू. त्यांचा असा आरोप आहे का माझी कोणीतरी ग्रामपंचायत सदस्य हा तुमच्यावर काही दबाव टाकतोय, त्रस्त व्यक्ती, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे का? नाही, कोणत्याही पद्धतीचा माणूस किंवा व्यक्ती किंवा
कोणी सदस्य वगैरे माझी असं कोणत्याही पद्धतीचं आमच्यावर दबाव टाकत नाही आणि आम्ही कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही. कारण जो नागरिकाचा हक्क आहे तो त्याला देण्यासाठी म्हणजे मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठीच ग्रामपंचायत आहे आणि त्या आपण नक्कीच त्यांना पूर्ण करून दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी आपण बांधील आहोत. आमची ग्रामपंचायत, आमचे सर्व सदस्य आणि जेवढे काही ग्रामस्थ लोक आहेत त्यांचं खरोखरच नेहमीच आम्हाला सहकार्य असतो. धन्यवाद. दुसरा असा विषय आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जर कनेक्शन पावती जर तुम्ही फाडले तर तुम्ही कनेक्शन का देत नाही? मग जर कनेक्शन द्यायचं नव्हतं तर पावत्या का फाडल्या? सर, तुम्हाला आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे की ज्यावेळेस कनेक्शन द्यायला गेले त्यावेळेस त्या सोसायटीमधील काही लोकांनी आमचं जे ग्रामपंचायतचे पाणी पुरवठ्याचे जे क्लर्क आहेत आणि पाणी पुरवठ्याचा जो वॉलमन आहे, कनेक्शन जेव्हा द्यायला गेले तेव्हा त्यांची त्या ठिकाणी अडवणूक झाली आणि अडवणूक झाल्यामुळे आम्हाला त्यांना कनेक्शन देता आलं नाही. आम्ही असं म्हणालो होतो की तुमचा जो सोसायटीचा प्रश्न आहे तो तुम्ही आणि महेशजी साळवी यांनी तुमच्या संगनमताने सोडवावा. हा जो पाणी किंवा कनेक्शन देण्याचा प्रश्न आहे तो ग्रामपंचायतचा पूर्णपणे त्यासाठी काय आहे अधिकार आहे आणि तो आम्ही प्रत्येक नागरिकाला देण्यास बांधील आहोत. धन्यवाद. थँक्यू.